साहेबांना या ठिकाणी आसन स्थितीवर घ्यायचं. एकदा जोरदार टाळ्या आपण त्यांचं स्वागत करूया. आई जीवदानी कला फाउंडेशनची सुरुवात आणि त्यांच्या पाठीमागे असणारं एक कणखर सगळे व्यक्तिमत्व आहे आदरणीय प्रवीण दादा पाटील साहेब. आपणास विनंती करतोय आपण सर्वांना व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला दुसरी सर्वांनी उपस्थिती श्रीयुत सदानंद पाटील साहेब माजी नगरसेवक आपणास देखील विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती या. यानंतर या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती भानुदास करण्यात येईल. आदरणीय गुरुवर्य बसतात आदरणीय सदानंदजी वेलोंडे साहेब आपणास विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि हिंदू लागलेले एक ज्येष्ठ शास्त्रीय व्यक्तिमत्व आदरणीय सुरेशजी चिबडे बुवा आपणास विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे शिवसेना आमच्या पंचकृषीतील वीरगावचे शाखा प्रमुख श्रीयुत विजयजी वेंडल साहेब आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती या. मित्रांनो, आपण लगेचच या कार्यक्रमाला सुरुवात करू. आजचा हा कार्यक्रम अतिशय देखणं स्वरूप असणारा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वजण या कोकणचे रहिवासी आहात, सुपुत्र आहात आणि आपल्या या कोकणच्या लोककलेवरती असणाऱ्या नितांत प्रेम या माध्यमातून आई जीवदानी कला फाउंडेशन यांच्या वतीनं हा आजचा एक नेत्रदीपक सोहळा या ठिकाणी संयोजित केला आहे. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला अगदी मोठ्या विशाल संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थानं भव्यता वाढवलेले आहात. हे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दरम्यान या कार्यक्रमाला जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांची पुन्हा एकदा आपण या ठिकाणी व्यक्त करतो आहे. शिवभवानी सेवा ट्रस्टचे संस्थापक सर्वेसर्वा आणि ज्यांचं या आई जीवदानी कला फाउंडेशनच्या वरती एक मायेचा हात आहे असे आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. तदनंतर श्रीयुत सदानंदजी पाटील साहेब माजी नगरसेवक साहेब आपणच विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे कलगीतूर येथील एक भानुदास घराणे या भानुदास घराण्यातील गुरुवर्य बसतात आदरणीय सदानंदजी वेलोंडे साहेब आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे आदरणीय सुरेशजी चिबडे बुवा या ठिकाणी आसनस्थ झाले. विजयजी वेंडल साहेब आपणास विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती या. त्यानंतर मी विनंती करतोय खऱ्या अर्थानं आजचा जो आपण हा सोहळा पाहतो आहोत एक सुंदर असं छानसं आयोजन आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. परंतु हा जो वटवृक्ष या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या वटवृक्षाची स्थापना ज्यांच्या माध्यमातून निर्मित झाली ते माझ्या चिपळूण तालुक्यातील वीरगावचं एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व कलाप्रवाहातील सानिध्यात सातत्याने वाहणारे हे व्यक्तिमत्व आदरणीय शाहीर भिकाजी भोडबुवा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. आपणास विनंती करतोय आपण देखील स्थानाबद्ध व्हायचे. शाहीर भिकाजी भोडबुवा आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचे. आजचा हा कार्यक्रम आपल्या कोकणची लोककला आणि नमनचं सादरीकरण होणार आहे. परंतु आई जीवदानी कला फाउंडेशन यांच्या माध्यमातून यांच्या संकल्पनेतून मित्रांनो एक सुंदर असा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे. खऱ्या अर्थानं आपल्या या कोकणचे अनेक रत्न या ठिकाणी जन्माला येतात आणि ते आपल्या माध्यमातून मुंबईसारख्या नगरीमध्ये आपल्या एका वेगळ्या कलाकारांचा या ठिकाणी व्यत्यय आणत असतात आणि खरोखर अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या पाठीवरती शाबासकी देण्याचे काम आज जीवदानी कला फाउंडेशन यांच्या माध्यमातून होते आणि म्हणूनच कला गौरव पुरस्कार 2025 या पुरस्कार सोहळ्याचं वितरण देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून होणार आहे. मी विनंती करतो या ठिकाणी मान्यवर मंडळी उपस्थित राहते. मी आई जीवदानी कला फाउंडेशनचे सर्व कार्यकारी सदस्य आपल्याला विनंती करतोय त्या मान्यवरांना कृपया आपण व्यासपीठावरती घेऊन या, कारण जेणेकरून आपण या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करू आणि त्यानंतर लगेचच सुरुवात करू. कोणत्याही कार्यक्रमाला या विलंब होणार नाही. मी जीवदानी कला फाउंडेशनचे सर्व कार्यकारी सदस्य जे माध्यमावर या ठिकाणी पहिल्या रांगेमध्ये आहेत जे या ठिकाणी त्याचप्रमाणे मी विनंती करतो आहे आमचे मित्र आणि या कलगीतुऱ्यातील एक त्यांनी अनेक वर्ष या लोककलेचं संवर्धन केलेलं आहे ते शाहीर दामोदरजी गोरिवले माऊली आपणास विनंती करतोय आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे आमच्या वीरगावचे सुपुत्र आणि शाहीर रमाकांतजी जावळे साहेब आपणास देखील विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून मी विनंती करतो आहे आदरणीय गजाननजी पाटील साहेब आपण कृपया व्यासपीठावरती या. त्याचप्रमाणे वैभवजी सगळे साहेब आणि किरणजी आणि अक्षय मस्के अशा मान्यवरांना विनंती करतो आहे कृपया आपण लगेच व्यासपीठावरती या. माझा हा कुणाचा रसिक वर्ग या लोककलेवरती प्रेम करतो आणि मुंबईसारख्या रंगमंचावरती कार्यक्रम करत असताना मित्रांनो वेळेला फार साधारण महत्व आहे आणि आपण या वेळेला अचूक महत्व देत हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी बहरण्याचा प्रयत्न करूया. त्याचप्रमाणे संदीपजी मोहिते साहेब
निलेशजी नडावणे साहेब आपणास देखील विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती या. अनेक मान्यवरांची मांदियाळी असेल परंतु काही मान्यवर यानंतर देखील येतील. तुर्तास आपण या कार्यक्रमाला देखील व प्रारंभ करूया. खऱ्या अर्थानं आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांची सर्वांनी अशी उपस्थिती आहे ते शिवभवानी सेवा ट्रस्ट या आदरणीय गजानन पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. तर दोघांकडे आपण स्वागत करूया. विद्यमान नगरसेवक आणि खऱ्या अर्थानं ही अशी जी मंडळी आहेत ज्या आपल्या राजकारणापर्यंत समाजकारण जपत असतात आणि खऱ्या असताना यांच्या माध्यमातून हा कलावंत फाउंडेशन एक चांगल्या पद्धतीची वाटचाल करतोय. मी खरोखर आपल्या सगळ्यांचं सर्वप्रथम मनापासून शब्द सुनायला मनापासून स्वागत करतो. कार्यक्रमाला विलंब नको म्हणून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. या कार्यक्रमाला सन्मान्य उपस्थिती आदरणीय शिवभवानी सेवा ट्रस्टचे संस्थापक आणि या कलावंतांचे सर्व एक आधारभूत व्यक्तिमत्व आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे सदानंदजी पाटील साहेब माजी नगरसेवक, त्याचप्रमाणे गजाननजी पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांची मांदियाळी आहे. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपला हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतो आहे. हिंदू संस्कृती सांगते अतिथी देवो भव. आपल्या पाहुण्यांचं स्वागत आहे. तरी देखील आपल्या संस्कृतीमध्ये कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीप प्रज्वलन करत असतो. म्हणून मी मान्यवरांना विनंती करतो आहे आपण दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि आपण या कार्यक्रमाला प्रारंभ करू. एकदा दोघांकडे आपण स्वागत करूया. आई जुदानी कला फाउंडेशन लोकनेतृत्व यांच्या माध्यमातून आजचा एक महानगर असा कार्यक्रम आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाचे साक्षीदार झालेले आहात. मित्रांनो, आपण आपल्या कामकाजातून आज वेळ काढून या ठिकाणी आलात त्यामध्ये आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. सागरजी विचारे साहेब आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. मी मान्यवरांना विनंती करतोय आणि आई जुदानी कला फाउंडेशनचे सर्व संस्थापक अध्यक्ष आदरणीय साहेब भिकाजी पावले आपण सगळ्या मान्यवरांना घेऊन या ठिकाणी यायचंय आणि या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करायचंय. अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत दळणराजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करू. मान्यवरांना विनंती करतोय कृपया आपण अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत दळणराजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण या ठिकाणी पुष्पहार अर्पण करूया. आदरणीय साहेब भिकाजी पावले आपणास विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती या. या कार्यक्रमाला सन्मान्य उपस्थित प्रवीणजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे सदानंदजी पाटील साहेब तसेच गजाननजी पाटील साहेब आपण या ठिकाणी कार्यक्रमाचा प्रारंभ करताना या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करत आहोत. हा दीप ज्ञानाचा आहे. हा दीप असाच तेजोमय राहते आणि खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद या जुदानी कला फाउंडेशनच्या वरती राहतील. हे मंडळात गेली 19 वर्ष सातत्याने आपल्या या बहुमुखी लोककला जपण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थानं आपण या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन करतो. आदरणीय सर्वच मान्यवर मंडळी कृपया आपण सगळ्यांनी या ठिकाणी दीपप्रज्वलन करण्याकरिता या. एकदा जोरदार आपण स्वागत करूया. मित्रांनो, आपल्या टाळ्याने ह्या खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला एक वेगळी ऊर्जा देते. नवीन सूर्यचंद्र तारे, नवीन सूर्यचंद्र तारे सारे मिळून जयघोष करते. त्रिखंडात गाजत राहते अशी माझ्या शिवबाची कीर्ती. अवघ्या सगळ्यांना परिचित असणारा माझा जाणता राजा अर्थात शिवछत्रपती शिवाजी महाराज. एकदा जोरदारपणे जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो आहोत. दीप प्रज्वलन करतो आहोत. खऱ्या अर्थानं हा दीप असाच तेजोमय येणार आहे आणि आज आई जुदानी कला फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज हा एक नेत्र दीपक सोहळा मित्रांनो या ठिकाणी संपन्न होतोय. कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन होताना चिवडे माऊली आपण देखील या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुदेव सर्वकार्येषु सर्वदा. माझ्या गणरायाला वंदन करू. अवघ्या महाराष्ट्रात आराध्य दैवत जाणता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानव धर्मगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाच्या मेरुमणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि अनेक समाजसुधारक विचारवंत यांच्या क्रांतिमय विचारांना या ठिकाणी अभिवादन करून या कार्यक्रमाला आपण हा दीपक प्रज्वलनाचा कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत। मी पुन्हा एकदा सर्वच माध्यमांचं मनापासून स्वागत करतो। खरोखर आपण या कलामंचावरती प्रेम करत आहात, शाहीर भिकाजी घोड यांच्या कलामंचावरती आपण प्रेम करत आहात आणि ही सगळी माध्यम मंडळी आणि आपल्या सगळ्या उपस्थितीने या कार्यक्रमाला एक वेगळा बदल असा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। धन्यवाद। या ठिकाणी कार्यक्रमाचं दीपक प्रज्वलन झालेलं आहे। मान्यवरांना विनंती करतोय की आपण असं असतो पहा। आई जिवदानी कला फाउंडेशन याची 19 वर्षापूर्वी याची स्थापना झाली आणि 19व्या वर्षामध्ये पदार्पण करणारा हा एक संच आहे, कलामंच आहे, ज्यांच्या माध्यमातून अनेक कलाकार घडले असतील, घडत आहेत आणि हे घडवण्याचे कार्य हा कलामंच मित्रांनो करतोय। त्याची प्रास्ताविक मी फार कमी शब्दामध्ये सांगतो, आपण बोलायला गेलं तर फार वेळ लागेल, परंतु आमच्या वीर गावचं एक फार कमी शिकलेलं व्यक्तिमत्व आहे, परंतु अशा या व्यक्तीनं या कला प्रवाहामध्ये आपलं असं विपुलनीय योगदान दिले। खरोखरच त्यांच्या माध्यमातून आई जिवदानी कला फाउंडेशन सारखी एक संस्था निर्मित होते, त्या संस्थेच्या निर्मितीतून तर अनेक कलाकार घडत असतात आणि मला वाटतं आता आमच्या चिपळूण तालुका नमन संघटनेचे आमच्या अध्यक्ष आहेत। खरोखर असं हे व्यक्तिमत्व आहे, कारण शिक्षण कमी असलं तरी चालेल, परंतु आपली कीर्ती महान असली पाहिजे आणि खरोखर अशी माणसं समाजाला प्रिय असतात। अशा ह्या व्यक्तिमत्वासाठी एक चौकाट ठेवावा। इतिहास घडवणारे माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही। मोठा इतिहास आहे। मी जास्त वेळ घेणार नाही। आपण हिंदू संस्कृतीप्रमाणे अतिथी देवो भव आपल्या इथल्या मान्यवरांचा सत्कार करणं, त्यांचं या ठिकाणी सन्मान राखणं आपलं परम कर्तव्य आहे, म्हणून सर्वप्रथम या ठिकाणी सन्मान करू इच्छितो। शिवभवानी समाजचे संस्थापक आणि या कलामंचाचे सर्व आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांचा आपण सर्वप्रथम सन्मान करत आहोत। डी शाहीर भिकाजी घोड आणि सर्व सहकारी आपण असं विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते साहेबांचा एकदा आपण जोरदारपणे सन्मान करू। एकदा जोरदार गाणी आपण स्वागत करूया आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब। खरोखर साहेब आपलं हे योगदान आणि आपलं हे व्यक्तिमत्व आहे, खरोखर विचारशील व्यक्तिमत्व आहे आणि आपल्या माध्यमातून या कलामंचावरती असताना तुमचं सदोदित प्रेम, तुमचं असणारं नितांत प्रेम आणि या माध्यमातूनच या कलामंचाने एक चांगले उभारे घेतलेले आहे। खरोखरच तुमचं सामाजिक दायित्व जपण्याची तुमची माणुसकी आणि या माणुसकीच्या नात्याने आज कलामंचाने एक चांगला असा एक विशाल गतीतला कार्यक्रम या ठिकाणी संयोजित केलेला आहे। मी आपणास खरोखरच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्यासारखी माणसं जेव्हा या कलामंचाच्या पाठी असतील तेव्हा निश्चितपणे असा हा कलामंच आपल्याला पुढाकार घेताना दिसेल। धन्यवाद प्रवीणजी पाटील साहेब। यानंतर आपण दुसरा सन्मान करतो आहोत श्रीयुत सदानंदजी पाटील साहेब, माजी नगरसेवक। मी विनंती करतो शाहीर भिकाजी घोड आणि सहकारी कलामंचाचे आपण साहेबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा। सांडे माऊली गजाननजी पाटील साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत। सांडे माऊली आपल्या शुभ हस्ते आपला त्यांचा हा सन्मान करतोय। गजाननजी पाटील साहेब यांचं देखील मनापासून खरोखर आभार व्यक्त करावे। अशी जी माणसं आहेत ज्या विरार शहरामध्ये राहतात आणि खऱ्या अर्थानं ज्या आपल्या कोकणची लोककला आहे त्या कोकणच्या लोककलेला कुठेतरी मोठं करण्यासाठी त्यांचा हा पुढाकार आहे आणि अशी माणसं मिळून आपल्या सोबत असतील तर निश्चितपणे असेल आई जिवदानी कला फाउंडेशन अनेक कलामंच या ठिकाणी उभारले घेताना दिसतील, बघताना दिसतील। मनापासून धन्यवाद। यानंतरचा पुढील सन्मान आहे आदरणीय किरणजी पीडी साहेब, सामाजिक कार्यकर्ते आणि या कलामंचासाठी त्यांचं योगदान आहे। किरणजी पीडी साहेब आपण यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत। आपण जसं आपण पाहतो ते आमच्या वाहनाचे सुपुत्र आदरणीय शरद दादा गडसी यांचे चिरंजीव आणि मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक कलामंचाला त्यांचा सावध असतो, दादांचं देखील या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो। आपण किरणजी पिढी यांचा या ठिकाणी सन्मान करतो आहोत। तदनंतर पुढील सन्मान असेल भानुदास घराण्यातील आमचे गुरुवर्य आणि बस्तात आदरणीय सदानंदजी विलोटे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा मी सन्मान करतोय। मी शाहीर भिकाजी घोड माऊलीने विनंती करतो आपण या ठिकाणी माऊलींचा ध्वज सन्मान करावा। भानुदास घराण्यातील गुरुवर्य बस्तात आदरणीय सदानंदजी विलोटे माऊली एकदा दोघा काही मित्रांचं स्वागत करूया। आमच्या कलिंगीतुरा ही कोकणची शान आहे आणि या कलिंगीतुऱ्याचं ज्याने आतापर्यंत सतत संबंधन केले असं हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे मित्रांनो।
ज्यांच्या माध्यमातून अनेक शिष्यांची बांधणी घडले असे आदरणीय सदानंदजी वेलोंडे माऊली यांचा एक आपला शिष्य आपला बाबर या ठिकाणी नतमस्तक होतोय. खऱ्या अर्थानं आपल्या शुभेच्छा आशीर्वाद त्याच्या पाठीशी निश्चितपणे राहतील. यानंतर पुढील सन्मान आहे कलिकीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई या संस्थेचे यंदाच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली आणि खरोखरच त्यांच्या माध्यमातून अनेक शिष्य घडलेले आहेत. शाहीर प्रकाशजी बाजले असतील, आमचे विनोदजी भिटकरे माऊली असतील आणि अनेक त्यांच्या शिष्यांची बांधणी आहे. असे आदरणीय सुनीलजी चिमडे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. खरोखरच अतिशय विनम्र स्वाभाविक असं हे व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं अतिशय स्पष्ट वक्तेपणा आणि या कलिकीतुऱ्यासाठी त्यांनी आतापर्यंत दिलेलं योगदान मित्र निश्चितपणे कौतुकास्पद आहे. आपण आदरणीय सुनीलजी चिमडे माऊली यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. जोरदार टाळ्या आपण स्वागत करू आदरणीय सुनीलजी चिमडे माऊली. शाहीर आणि वस्ताद म्हणून आज अनेक कलाकारांच्या पाठीशी सदैव असणारे हे व्यक्तिमत्व आहे. यानंतरचा पुढील सन्मान आपण जलदगतीने घेऊया. कारण माझं निवेदन हे असंच असतं की एखादा कार्यक्रम सत्कार कविता झाला तरी चालेल, पण आपलं मनोरंजन निश्चितपणे झालं पाहिजे. पुढील सन्मान घेतोय आदरणीय विजयजी बेंडल साहेब, शिवसेना वीरचे शाखा प्रमुख आहे. साहेबांचा या ठिकाणी आपण याची सन्मान करतोय. विजयजी बेंडल साहेब निश्चितपणे आपल्या मनापासून अभिनंदन करेन. आज जर आपण निकाल पाहिला तर चिपळूणमध्ये शिवसेनेचा या ठिकाणी भगवा फडकलेला आहे. राजकारण बाजूला राहू द्या, परंतु समाजकारणासारखी येतात तुमच्यासारखी व्यक्तिमत्व जेव्हा येतात तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि सन्मान करतोय विजयजी बेंडल साहेब यांचा. यानंतर पुढील सन्मान आहे वैभवजी सगळे. आपण पुढील सन्मान घेतो वैभवजी सगळे साहेब यांचा. तर लगेच आपण सुरुवात या ठिकाणी त्यांचा सत्कार करून घेऊया. यानंतरचा मित्रांनो आपण मान्यता व्यासपीठावरती ज्यांचा आपण या सन्मान केला आहे आदरणीय किरण राजन पिढी. खरोखर हे या वीरांचे स्थानिक असतील रहिवासी आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांचं या लोककलेवरती किती प्रेम आहे बघा. त्यांनी या ठिकाणी बरोबर 5,000 मिळून या ठिकाणी या कलामंचासाठी जाहीर केलेला आहे, सुपूर्द केलेला आहे. आणि खरोखर असे सामाजिक जाहीर असणारे हा की या कलामंचाच्या पाठीशी राहतील तेव्हा हा कलामंच असे उपक्रम घेत राहील. पुढील सन्मान घेतो आहोत आमच्या वीर गावचे सुपुत्र कवी आणि शाहीर रमाकांतजी जावळे यांचा आपण सन्मान घेतो. एका दिशेने आपण लगेच सन्मान करण्याचा प्रयत्न करूया. कवी शाहीर रमाकांतजी जावळे यांचा आपण सन्मान घेतो. कवी शाहीर रमाकांतजी जावळे यांचा आपण या ठिकाणी सन्मान. आमच्या वीरगावचं हे लोककलेतील व्यक्तिमत्व आहे. रडतंय बाल माझं रडतंय हे गाणं सगळ्यांना कल्पित असेल, ऐकलं असेल. ज्या गाण्याचे गीतकार आहेत त्यांच्या लेखणीतून गीतकार म्हणून त्यांचे अनेक गाणी ओपन केले आहेत आणि अनेक प्रेक्षकांच्या ते ओपनमध्ये रुळत असतात असे कवी शाहीर रमाकांतजी जावळे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्यानंतर पुढील सन्मान आहे हर्षित मस्के साहेब. या कार्यक्रमाला सहभागी होत असलेले आपण त्यांचा सन्मान करतोय. मी कलावंतांना विनंती करतो आहे कृपया आपण त्यांचा सन्मान करावा. हर्षित मस्के साहेब. कलावंतांचे मुख्य विद्यार्थी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करतो आहोत. हर्षित मस्के साहेब यांचा सन्मान. यानंतरचा पुढील सन्मान आहे आमच्या कलिकीतुरा कलेतील नवल कलेतील आणि नाटकातील कलाकार म्हणून म्हणजे अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांना या ठिकाणी संबोधन तर वावगे ठरणार नाही अशा आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील कळसुंडी गावचे सुपुत्र आदरणीय शाहीर दामोदरजी बोरविले माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. शाहीर भिकाजी भड आणि कलामंच आपणास विनंती करतो आहे कृपया आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. एकदा दोघं आणि आपण स्वागत करूया. एका अष्टपैला कलानी हे भरकरीच असं कलागुणांनी भरलेले व्यक्तिमत्व आहे आदरणीय शाहीर दामोदर बोरविले माऊली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे. आपल्या कामकाजातून आवर्जून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. यानंतरचा पुढील सन्मान आहे
निलेशजी नलावडे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. निलेशजी नलावडे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. यानंतर ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे ते आदरणीय उदय जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे. शिवसेनेचे हे कार्यकर्ते आहेत. मी विनंती करतो साहेबांना कृपया आपण व्यासपीठावर या. यानंतर पुढील सन्मान असेल सागर विचारे साहेब यांचा. मनापासून धन्यवाद. असे अनेक मान्यवर व्यक्तिमत्व आहेत. काहींची नावं या ठिकाणी कल्पित नसतील, परंतु तुम्ही सगळेजण या कलामांच्या हृदयी आहात म्हणून आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सागर विचारे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सागर विचारे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर संदीपजी कोळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान घेऊ. यानंतर आदरणीय उदयजी जाधव साहेब यांचा आपण सन्मान करतो आहोत. शिवसेना विरार शहर प्रमुख आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो राजकारण आपण इथे समाजकारण जपणार हे व्यक्तिमत्व आहे. त्याचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. उदयजी जाधव साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या विरार शहरामध्ये शिवसेनेला वाढवण्याचं एक महत्त्वपूर्ण असं काम, महत्त्वपूर्ण असं योगदान साहेबांच्या माध्यमातून होतंय. खरोखरच साहेब आपल्याला या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतरचा पुढील सन्मान असेल आदरणीय संदीपजी कोळे साहेब. आणि मित्रांनो आपण त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान केला ते संदीपजी कोळे साहेब आपण सन्मान करतो आहोत. संदीपजी कोळे साहेब. संदीपजी कोळे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. संदीपजी कोळे साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. साहेब आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही मनापासून या ठिकाणी निर्देश व्यक्त करेन. अनेक या ठिकाणी ठेवीदारांनी देखील या कार्यक्रमाला महत्त्वाचं असं सहकार्य केले. अशा सगळ्या ठेवीदारांचं मनापासून स्वागत. यानंतर मित्रांनो एक महत्त्वाचा सन्मान आहे संदीपजी मोहिते. खास गावावरून त्यांची उपस्थिती आहे. संदीपजी मोहिते साहेब आपण पुढे यायचं आहे आणि एकदा जोरदार गाणे आपण त्यांचं स्वागत करूया. डोईवरी बहिणी घाललेले हे गाणं अतिशय कोकणामध्ये धुमाकूळ घालते आणि या गाण्याचे जे गीतकार आहेत एकदा जोरदार गाणे वाजवले. त्याचे अनेक रीत एकदा तयार झाले आणि बाकी लग्नाचा समारंभ असो आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये त्यांचं हे गाणे निश्चितपणे वाजतं. अनेक व्ह्यूज त्या गाण्याला आहेत. असे या गाण्याचे गीतकार संदीपजी मोहिते साहेब यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. साहेब आपल्या माध्यमातून अशीच गाणी आपल्या लेखणीतून उमटतील आणि या कोकणी प्रेक्षकांना भावतील अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार मित्रांनो. हा मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि याच कार्यक्रमातील एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. आई युद्धानी कला फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आज प्रथमच कलाकारांचा गौरव सुद्धा त्या कलाकारांना पुरस्कार देऊन एक बाईची थाप त्यांना एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी प्रदान करण्याचा हा संस्थेचा प्रयत्न आहे. आपण काहीशा क्षणामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात करू. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे पुरस्कार निवड झालेले आहेत या सगळ्या पुरस्कार प्राप्त माझ्या सर्वच कलाकारांचं मी मनापासून एकदा स्वागत करतो. एकदा जोरदार टाळी या सगळ्या कलाकारांसाठी. खरोखर ही अशी कोकणातली रत्न आहेत आणि यांना मार्कून या ठिकाणी पुरस्कार देण्याचं एक महत्त्वपूर्ण काम आई युगानी कला फाउंडेशन करते. मित्रांनो मी सर्वप्रथम या ठिकाणी पुरस्कार प्रदान करतो आहे. शाहिरी पुरस्कार, शाहिरी गौरव कला पुरस्कार 2025. पहिला पुरस्कार नमन शाहिरी गौरव पुरस्कार आहे तो संतोष तांबे यांना आपण या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. एकदा जोरदार टाळीने आपण त्यांचं स्वागत करूया. आदरणीय किरणजी किटी साहेब यांच्या शुभ हस्ते हा आपण पुरस्कार देणार आहोत. एक बाईची शाल सन्मान पत्र पुष्प करंडक
आपण निवडून त्याचा या ठिकाणी गौरव करतो आहोत. पुरस्कार ते संतोषजी तांबे नमन शाहीर गौरव पुरस्कार 2025 त्यांना आपण निवडून या ठिकाणी सन्मान करतो आहोत. नाटक, नमन आणि दशावतारी अशा अनेक कलांमध्ये त्यांनी आतापर्यंत विपुलनीय असं योगदान दिलं आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या या कोकणसाठी एक तरुण असा उत्साह हा कलाकार आहे. त्याच्या माध्यमातून आजवर या लोककलेची सेवा केलेली आहे. अर्थातच संतोषजी तांबे साहेब त्यांना आपण हा नमन शाहीर गौरव पुरस्कार 2025 या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करतो आहोत. साहेब आपलं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करेन आणि पुढच्या आपल्या या सांस्कृतिक वाटचालीसाठी या ठिकाणी सदिच्छा देईल. माझ्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय तर जोरदार टाळ्या वाजवूया. हा पुरस्कार मित्रांनो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक वेगळी प्रेरणा देणार आहे आणि खऱ्या अर्थात जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरस्कार मिळतो तेव्हा खऱ्या अर्थात त्या व्यक्तीला एक वेगळी नव्याने काम करण्याची एक ऊर्जा प्रेरित होते. मी पुढील सन्मान घेतोय लगेचच नमन दिग्दर्शक कलागौरव पुरस्कार ज्याने आतापर्यंत या नमन आणि चांगली कलेचं संवर्धन केलेलं आहे. एक उत्कृष्ट संयोजक, आयोजक आणि नमन निर्माता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ज्यांचे अनेक वगनाट्य आज रसिक प्रेक्षकांना भावतात ते आमच्या गुहागर तालुक्यातील चिखली गावचे सुपुत्र आदरणीय संदीपजी काणसे, साई शतकलामधून पस्तीसचे सर्व संदीपजी काणसे या ठिकाणी उपस्थित असतील. साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावर घ्या. त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी त्यांच्याच मंडळातील त्यांच्या संस्थेतील कवी रमाकांतजी जावळे साहेब आपण विनंती करतोय की आपण संदीपजी काणसे साहेब यांचा हा पुरस्कार आपण स्वीकारावा. आपण संदीपजी काणसे साहेब ज्यांनी 25 वर्ष पण अधिक या नमन आणि चांगली कलेमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे त्यांचा आपण सन्मान करतोय. मी पाटील साहेब आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. आपण या ठिकाणी संदीपजी काणसे साहेब यांना आपण नमन दिग्दर्शक कलागौरव पुरस्कार 2025 म्हणून आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. एकदा जोरदार आणि आपण स्वागत करूया संदीपजी काणसे साहेब. मला वाटतं त्यांच्या तालीमच्या माध्यमातून किंवा तालीमच्या गाण्यास्पती अनुपस्थित आहेत परंतु त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी त्यांचा हा सन्मान स्वीकारतो आहे. धन्यवाद. संदीपजी काणसे साहेब आपल्या पुढील वाटचालीसाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला सदिच्छा दिली. यानंतरचा तिसरा पुरस्कार आहे मित्रांनो. एकदा जोरदार आणि आपण स्वागत करूया आमच्या कोकणातील एक असं व्यक्तिमत्व ज्यांना आपण या ठिकाणी नमन कलागौरव पुरस्कार प्रदान करतो आहोत. ते आदरणीय काशीनाथजी गोरुले हे एक सगळ्यांनी ऐकलेलं नाव, सर्वश्रुत नाव काशीनाथजी गोरुले बाबू यांना आपण या ठिकाणी सन्मान करतोय. ज्यांनी या नमन कलेसाठी ज्यांच्या अनेक कलाकारांच्या ज्या विसरी प्रसारित झालेल्या आहे त्यासाठी योगदान देणारं एक महत्वाचं असं हे व्यक्तिमत्व आहे आदरणीय काशीनाथजी गोरुले बावले यांना आपण या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करत आहोत. संगीत आणि संगीत गायन क्षेत्रातील एक महत्वाचं असं व्यक्तिमत्व आहे आदरणीय काशीनाथजी गोरुले बावले. आपणास विनंती करतोय आपण या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मला वाटतं नमन लोककला संस्था यांनी देखील गतवर्षी चिपळूणमध्ये आपल्याला हा पुरस्कार प्रदान केला होता आणि यानंतर देखील मला वाटतं आपल्या आयुष्यातील हा एक पुरस्कार आहे. निश्चितपणे आपण लहानपणापासून या लोककलेवरती प्रेम दिलेलं आहात आणि खऱ्या अर्थानं या लोककलेसाठी आपल्याला असणारं योगदान ही उदयजी जाधव साहेब आपणास विनंती करतो आहे आपल्या शुभ हस्ते आपण या कलाकारांना सन्मानित करायचा, हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आदरणीय दुर्वेश दादा पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं या कार्यक्रमाला आपले उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आई युनानी कला फाउंडेशनच्या वतीनं कृपया आपण व्यासपीठावर या. दुर्वेश पाटील साहेब. काशीनाथजी गोरुले बावले यांना आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. मित्रांनो दोन गाड्या आपण स्वागत करूया. गाडी अनेक कलाकारांना आपल्या माध्यमातून दिग्दर्शन केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे असे आदरणीय काशीनाथजी गोरुले सिंग यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. निश्चितपणे हा तुमच्या आयुष्यातला पुरस्कार तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देत असेल. यानंतर आपण पुढील पुरस्कार या ठिकाणी प्रदान करतो आहोत. नमन कलागौरव पुरस्कार 2025 आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत आमच्या कोहागरी तालुक्यातील बढाळ गावचे सुपुत्र शाहीर विनोदजी फटकरे. एक उत्कृष्ट कलागौरव निर्माता पुरस्कार 2025 एकदा दोन गटाने आपण स्वागत करूया. श्री काळेश्वरी नाट्य मंडळ बढाळ कोहागर मुंबई या मंडळाचे सर्व निर्माते आणि खरोखर ज्यांनी अनेक वर्ष या नमन आणि जागतिक कलेचं जतन संवर्धन केलेलं आहे असे शाहीर विनोदजी फटकरे बावली
यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. एकदा जोरदार ठिकाणी आपण स्वागत करूया. गेली अनेक वर्ष त्यांचं हे नमन बहुचर्चित आहे आणि या नमनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक रसिक मनमंडळावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. असे शाहीर विनोदजी भटकरे माऊली यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतो. एकदा जोरदार ठिकाणी आपण स्वागत करूया. अनेक पुरस्कार असतील परंतु त्यामध्ये आजचा हा पुरस्कार देखील माऊलीला निश्चितपणे त्यांच्या आयुष्यासाठी प्रेरणा देणारा राहणार आहे. मी मनापासून अभिनंदन करतो. मी विनंती करतोय श्री कालेश्वरी नाट्य मंडळ या मंडळाचे काही पदाधिकारी कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण कृपया बारूदच्यासाठी व्यासपीठावरती या लगेचच काही क्षणामध्ये हा पुरस्कार माझा तुमचाच आहे आणि खऱ्या अर्थानं तो स्वीकारण्यासाठी तुम्ही सगळेजण असाल ते निश्चितपणे आपल्या या कालेश्वरी कलापंचाला एक वेगळी उभारी देईल. लगेचच आपण कृपया व्यासपीठावरती या. आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत शाहीर विनोदजी भटकरे माऊली यांना. एकदा जोरदार आणि आपण स्वागत करूया. कालेश्वरी नाट्य मंडळ या मंडळाचे निर्माते शाहीर विनोदजी भटकरे. अक्षय बसके साहेब आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांना या ठिकाणी पुरस्कार प्रदान करावा. त्याचप्रमाणे पाटील साहेब उदयजी जाधव साहेब असतील आपण सगळ्यांनी या. आपण मोठं व्यक्तिमत्व आहे मुळाचं त्यांनी या लोककलेसाठी आपली सेवा या ठिकाणी आतापर्यंत बजावलेली आहे. असे आदरणीय शाहीर विनोदजी भटकरे माऊली यांना आपण या ठिकाणी कलागौरव पुरस्कार 2025 देऊन या ठिकाणी सन्मानित करतो. आपण एकदा जोरदार ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करू. बंधू सावंत माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. फॅशनॅटली गुरुली माऊली यांच्यासोबत देखील आलेले आहे. आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आपण या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करतो आहोत आदरणीय शाहीर विनोदजी भटकरे माऊली यांना. एकदा जोरदार ठिकाणी स्वागत आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करेल. अनेक पुरस्कार आहेत. आपल्याला कार्यक्रमाच्या वेळेला महत्त्व देऊन हे कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे. यानंतर पुढील सन्मान असेल आई जीवदानी कला फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक महत्त्वाचा असा सन्मान आहे. नमन त्याला उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो आहोत ते एक आपल्या या विरार शहरातील आमच्या बोपटचे सुपुत्र विशालजी कुसुम यांना आपण या ठिकाणी उत्कृष्ट संगीतकार म्हणून या ठिकाणी पुरस्कार पात्र करतो आहोत. मित्रांनो या व्यक्तिमत्वासाठी अतिशय संयमी आणि विनम्र स्वाभाविक असणारा व्यक्तिमत्व ज्यांनी आतापर्यंत अनेक गायनातून अनेक गाण्यांना ज्यांनी संगीत दिलेलं आहे असे हे विशालजी कुसुम. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे भिकाजी घोड यांचं हे निर्मित नमन मंडळ आहे आणि या नमन मंडळासाठी ते अविरतपणे योगदान देणारे व्यक्तिमत्व आहे. तर त्यांना अनेक कार्यक्रम असतील परंतु सर्वप्रथम प्राधान्य जर कोणाला येत असतील तर आई जीवदानी कला फाउंडेशन यांना ते काही देत असतात. आणि खरोखर अशा या व्यक्तिमत्वाचा अशा या पाठीरेखेचा त्यांना अभिमान आहे. शाहीर भिकाजी घोड पावले आणि संदीपजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या कलाकारांना आपण हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करायचा आहे. उत्कृष्ट संगीतकार पुरस्कार विशालजी कुसुम यांना आपण देतो आहोत. एकदा जोरदार आणि आपण त्यांचं स्वागत करू. संगीत क्षेत्रातील एक उभरतं असं नाव आहे आणि खरोखरच आपल्या या संगीतात दलित त्यांनी अनेक गाण्यांना आपलं संगीत दिलं आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी येतोची स्थापन होतोय. पुढील सन्मान नमन त्याला उत्कृष्ट रंगभूषण हा पुढील सन्मान आहे आणि या सन्मानाचे विजेते आहे एक तरुण असा हा युवक आहे अर्थातच राहुल तटकरे. यासाठी एका दोघं वेळा मित्रांनो हा संयमी स्वभावाचा हा माझा बंधू मित्र आहे. राहुल तटकरे या कलाकारांना विनंती करतोय आपण कृपया रंगमंचावरती या. आपला या ठिकाणी उत्कृष्ट रंगभूषणकार म्हणून आपल्याला हा पुरस्कार प्रदान करतो आहोत. फार कमी वय आणि खऱ्या अर्थानं आई जीवदानी कला फाउंडेशनचा हा एक चांगला फाउंडेशन असा मेंबर आहे.
अनेक नमनामधून अनेक नाटकामधून रंगभूषाकारामधून आपली ओळख आपली एक प्रतिमा त्यांनी निर्माण केलेली आहे असा हा राहुल यांच्या आईवडील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आईला विनंती करतोय कृपया आपण व्यासपीठावर या. जेव्हा एखादं आपलं पाल्य एखाद्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काहीतरी चांगली कामगिरी करते तेव्हा निश्चितपणे त्याचा अभिमान हा त्या कुटुंबाला असतो. त्याच्या आईवडील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा या ठिकाणी विनंती करतो आहे. आपला देखील सन्मान आहे. आपल्या मुलाचा सन्मान म्हणजे आपल्या कुटुंबाचा सन्मान आहे. तो आपण सगळ्यांनी या ठिकाणी स्वीकारावा अशी मी आपणास विनंती करतो. राहुल तटकरे आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय आणि चिमणे बावली आपणच देखील विनंती करतो आपल्या दोघींच्या शुभ असते या कलाकाराला आपण या ठिकाणी आपण पुरस्कार प्रदान करावा. प्रवीणजी पाटील साहेब आणि सुरेशजी चिमणे साहेब आपण देखील जाऊ साहेब. नमन कला म्हणजे की नमन कलेमध्ये एक उत्कृष्ट असा रंगभूषाकार असतो. परंतु हा रंगभूषाकार असा काही क्लासिकल नाहीये, परंतु शिकता शिकता त्यांनी ही कला आपल्यामध्ये अवगत केलेली आहे आणि आज तो बऱ्याचशा नमनामध्ये असेल नाटकामध्ये असेल तो आपली कला दाखवत असतो. खरोखर एक हुंदर असा कलाकार आहे. सांगायचं म्हणजे राहुल हा फार संयमी आहे. त्याचं बोलणं हे फार अनेकांना भावनात असतं आणि खऱ्या अर्थानं संयमी माणसं असतात ती समाजाला पटणारी असतात आणि समाज त्याला स्वीकारतो असा हा राहुल तटकरे आहे. एकदा या कलाकारासाठी जोरदार टाळ्या. खरोखर राहुलची अशीच प्रगती होताना दिसेल. राहुलच्या या वाटचालीसाठी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या साथीनं त्याला या ठिकाणी शुभेच्छा देईल. आतापर्यंत राहुलला कोणी पुरस्कार दिला नसेल, परंतु हा राहुलच्या आयुष्यात हा पहिला पुरस्कार त्याला एक वेगळी चेतना एक वेगळी प्रेरणा देणार असेल. धन्यवाद. मी आपलं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. यानंतरचा पुढील सन्मान आहे नमन करा. हा यानंतर राहुलला जो हा पुरस्कार मिळाला त्यानंतर त्यांचे मामा आहेत त्यांना देखील तो आनंद झालाय. त्यांनी या कलावंताला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या मनापासून आभार. यानंतरचा जो पुढील पुरस्कार आहे तो नमन कला उत्कृष्ट छायाचित्रकार हा पुरस्कार या ठिकाणी संयोजित केलेला आहे. अतिशय वेगळं स्वरूप आहे. शाहीर भिकाजी फोड यांनी ही जी रत्न निवडलेली आहेत ती वेगवेगळ्या क्षेत्रात निवडलेली आहेत. त्यांचं त्यांनी अतिशयपणे चांगलं परीक्षण केले आणि खऱ्या अर्थाने आता जो पुरस्कार आपण त्यांना प्रदान करतो आहोत नमन कला उत्कृष्ट छायाचित्रकार या पुरस्काराचे विजेते आहेत जयजी दादासाहेब. आपण विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या. तरी आपण गुजराती भाषेत असला तरी आता तुम्ही मराठी भाषा तुम्हाला चांगलीच बोलू लागते आणि तुम्ही जरी गुजराती भाषेत असलात तरी आमच्या या मराठी लोककलेला पुढे नेण्याचा तुम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहात. जयजी कला याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. नमन कला उत्कृष्ट छायाचित्रकार हा पुरस्कार आपण हा प्रदान करत आहोत. जयजी कला मित्रांनो हे नाव असं आहे ज्याने आतापर्यंत आपल्या या छायाचित्रकार या क्षेत्रामध्ये अनेक कलांचं त्यांनी शूटिंग केलेलं आहे आणि ही शूटिंग चांगल्या पद्धतीने प्रसारित करून त्यांचं चॅनेल हे पैसे कमवण्यासाठी नाही तर लोकांना चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी देण्यासाठी त्यांनी हे कार्य उचललेलं आहे आणि या कार्याला मी या ठिकाणी शतशः सलाम करेन. मी जयजी कला साहेब आपणास विनंती करतो आपण सन्मानाच्या व्यासपीठावरती या आले आहेत. विनंती करतोय उदयजी जाधव साहेब आणि आमच्या विरगावचे विजयजी पेंटर साहेब आपल्याला शुभ असते आपण ज्या व्यक्तिमत्वाला या ठिकाणी हा पुरस्कार प्रदान करावा. नमन कला उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार 2025. आतापर्यंत जयजी कला यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपणचे कार्यक्रम म्हणा आपल्या कोकणातील जी दाखली कला आहे नमन कला आहे याचं ते चित्रण करत असतात आणि ते आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रसारित करत असतात. खऱ्या अर्थानं आपली ही लोककला आहे ही केवळ आपल्या पुरती न राहता ती राज्यभरात देशभरात कशी प्रसारित होईल यासाठी त्यांचं हे योगदान महत्व आहे आणि त्यासाठी आज या व्यक्तीची या ठिकाणी शाहीर भिकाजी होऊन आणि कलामंच यांनी निवड केलेली आहे. विजयजी कला साहेब आपल्या मनापासून अभिनंदन करेल. आपल्याला शुभेच्छा देईल. आपल्या मनापासून अभिनंदन. यानंतर एक महत्वाचा पुढील एक पुरस्कार आहे नमन कलावंत पादक कलावंत पुरस्कार गौरव पुरस्कार म्हणून आहे. यासाठी याची निवड करण्यात आलेली आहे. हे सौभाग्यवती दीपालीताई राजेश गराडे ताईंना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. कलावंत पालस पुरस्कार 2025 आणि याकरिता ज्यांची निवड झालेली आहे ते सौभाग्यवती दीपालीताई राजेश गराडे ताईंना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या. आपल्याला आतापर्यंत या नमन क्षेत्रामध्ये मला वाटतं हा पुरस्कार कोणी दिला नसेल परंतु हा देण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे ते आई जीवदानी कला फाउंडेशन शाहीर भिकाजी होऊन आणि मंडळी यांच्या माध्यमातून कलावंत पालक पुरस्कार 2025 आणि हा पुरस्कार जातो आहे सौभाग्यवती दीपालीताई राजेश गराडे ताई आपण व्यासपीठावरती या.
कलावंत म्हटला तर त्याच्यासोबत असणारे पालक हे त्याला महत्वाचे असतात आणि आपल्या पालकाला शैक्षणिक क्षेत्रासोबत सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तो उंच करण्याचं काम कोण करत असतं त्याचे पालक करत असतात. पालक म्हणजे त्या एका विद्यार्थ्यावरती त्या कलाकारामध्ये जे सौजन्यशील संस्कार असतात या संस्कारातूनच तो कलाकार घडत असतो. आणि काही पालक असे असतात मला कल्पना असते त्याचा विश्वास असतो त्या कलाकारावरती आपल्या पाल्यावरती खरोखर हा माझा पाल्य शैक्षणिक क्षेत्रासोबत या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक चांगलं करिअर करेल आणि खऱ्या अर्थानं एक महत्वाचा पुरस्कार त्यांनी आतापर्यंत बरोबर अनेक पालकांचं त्याच्यासाठी महत्वाचं योगदान आहे. मी सगळ्यांचंच आभार व्यक्त करेन परंतु त्यासाठी पुरस्कार देऊन आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो अभिमानास्पद गोष्ट आहे त्यांच्या तिन्ही मुली या कलामंचामध्ये आपली भूमिका बजावत असतात. एकदा जोरदार आपण या ताईंसाठी या मुलींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. एक महत्वाचा सन्मान समारंभ होती दीपालीताई राजेश गराडे आपणास मनापासून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून शुभेच्छा देईल. खरोखर आपलं हे संस्कारमय जीवन आहे आणि या संस्कारमय जीवनामध्ये या संगणकीय युगामध्ये आपण खऱ्या अर्थाने जो हा भावार्थ दाखवलेला आहे हा कलामंचाला अभिमानास्पद वाटतो. मनापासून आपण धन्यवाद. यानंतरचा एक महत्वाचा सन्मान आहे तो खऱ्या अर्थानं ज्या संस्थेमध्ये माझाच एक स्वतःचा एक महत्वाचा पुढाकार असतो अशी श्री पाणवडी देवी कलामंच मुंबई हे एक मंडळ आहे, एक संस्था आहे जी साधारण आज या संस्थेला 11 वर्ष पूर्ण झाली. गत वर्षी 12व्या वर्षामध्ये पदार्पण करणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून जे आपल्या लोकांच्या लोककला आहे नमन असेल जागरण नृत्य असेल आणि अनेक समाजोपयोगी उपक्रम ज्या माध्यमातून राबवले जातात. श्री पाणवडी देवी कलामंच या कलामंचाच्या माध्यमातून अनेक कलाकारांनी आपली कला सादर केलेली आहे. शाहीर मुक्तेल माऊली सांगतील की आमचा कार्यक्रम असला की निश्चितपणे आयोजन हाऊसफुल असतं आणि खरोखर हाऊसफुल वरती आतापर्यंत सातत्याने कायम ठेवण्याचं काम श्री पांडू देवी कलामंचाने केलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल लावण्यासाठी आमचा हा एक प्रयत्न असतो आणि या प्रयत्नाला निश्चितपणे यश येतं. हे खऱ्या अर्थानं श्रेय असेल तर आमच्या कोकणातील सगळ्या रसिक बांधवांचं. मी या ठिकाणी पुरस्कार प्रदान करतो आहोत श्री पांडू देवी कलामंचाला की या मंडळाच्या वतीने उत्कृष्ट आयोजक पुरस्कार म्हणून दिला जातो. या पुरस्काराचे विजेते आहेत श्री पांडू देवी कलामंच मुंबई. मला या ठिकाणी कोणी सदस्य असेल तर हा पुरस्कार मी स्वीकारतो. त्याचप्रमाणे प्रकारची निवेदकच आहे त्यात रंगमंचामध्ये आपण ठरलं आहे तर आयोजनाची कल्पना आभार. पांडुरी देवी कलामंच उत्तम आयोजन हा पुरस्कार त्यांना दीपकजी माऊली सन्मानित करतात. भिकाजी मोड साहेब जोरदार टाळ्या होऊ द्या. खरोखर त्या पांडुरी कलामंचाचं आयोजन असतं ते अतिशय उत्तमरित्या बघण्यासारखं आयोजन असतं. प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल करणं हा त्यांचं एक उद्दिष्ट असतं आणि हाऊसफुल कार्यक्रम करतात. खरोखर त्यांच्या सर्व टीमला मी धन्यवाद देतो. मनापासून धन्यवाद. आपण या पुरस्कारासाठी आमची निवड केली तर निश्चितपणे आमचं सहकार्य तुमच्यासाठी सदैव आहे. पुढील सन्मान आहे यानंतरचा जो सन्मान आहे पुरबंदरी कलाकार म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी लगेचच सन्मानित करत आहोत. यासाठी जे सन्मानित व्यक्ती आहेत ते संजयजी कांबळे. आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती या संजयजी कांबळे मुक्काम दोडवली तालुका गोहदर या गावचे ते सुपुत्र आहेत आणि आतापर्यंत या कलामंचासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे. संजयजी कांबळे साहेब कृपया आपण व्यासपीठावरती या. आपल्याला या कलामंचाच्या वतीनं पुरबंदरी कलाकार म्हणून हा आपला गौरव या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय शाहीर सुनील चिपडे बावले आपण आपल्या शुभ हस्ते या दादांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. कलामंचातर्फे एक वेगळी ओळख व्हावी यासाठी ह्या कलाकारांना एक वेगळा या ठिकाणी त्यांना पाठीच्या शुभेच्छा देण्यासाठी हा त्यांचा उपक्रम आहे. घरबंदरी कलाकार म्हणून त्यांची निवड केली अशा याच्यामध्ये काही या मांडवळीमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांना आपण हे पुरस्कार प्रदान करतो आहोत. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू संजयजी कांबळे या आमच्या गुहागर तालुक्यातील डोडवली गावचे सुपुत्र आहेत आणि त्यांनी या कलामंचासाठी आपले योगदान दिलेले आहे. यानंतरचा पुढील सन्मान आहे आणि खऱ्या अर्थानं या कलामंचासाठी एक महत्वाचा सन्मान. एखाद्या कलामंच किंवा संस्था चालवायची असेल तर असे अनेक पाठीराखे आपल्या सोबत असावे लागतात जे आपले प्रामाणिकपणे या कलामंचासाठी आपलं योगदान देतात. आपला प्रपंच आपलं घर सांभाळून या कलामंचासाठी योगदान देतात आणि खरोखर अशी मंडळी जेव्हा या कलामंच समवेत असतील तेव्हा कलामंच हा एक टिकत असतो, सातत्याने चांगली प्रगती करत असतो. यानंतरचा सन्मान जातो श्रीमंत देवेंद्रजी दुर्गोळे आमचे गिरगावचे सुपुत्र आहेत. यांचं उत्कृष्ट संयोजक म्हणून त्यांना आपण या ठिकाणी त्यांचा गौरव करण्यात येतोय. मी विनंती करतोय दामोदर गोरिवले माऊली आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण
या आमच्या बंधूचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यांचं कुटुंबीय आहे, कुटुंबातील बहिणी असतील कृपया आपण लगेचच या व्यासपीठावरती. धन्यवाद. त्यांच्या पत्नी आणि त्यांची ही गोंडस अशी कन्या या ठिकाणी ही पुरस्कार स्वीकारताना येते. निश्चितपणे अभिमान वाटेल, कारण आपला पती जेव्हा आपलं घर आपली नोकरी सांभाळून या नमन केल्यासाठी कुठेतरी वाहून देत असतो आणि खऱ्या अर्थानं अशा त्या कलाकारांचा कुठेतरी सन्मान होतोय. हा सन्मान त्या कुटुंबाला एक आनंद देणारा असतो. आपण सन्मान करतोय देवेंद्रजी दुर्बळ यांचा. वहिनी तुमचा मनापासून आभार व्यक्त करेल, कारण आमची पण पत्नी आहे, आम्हाला पण अशा शिव्या घालत असते भटकरी माऊली, परंतु अशा जेव्हा पत्नी पाठीशी राहते तेव्हा निश्चितपणे काम करण्याची एक वेगळी मजा या ठिकाणी आपल्याला मिळते. यानंतरचा जो पुढील सन्मान आहे नमन कला ज्येष्ठ कलाकार त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. पुरस्कार जातोय आदरणीय आमचे गुरुसमान आदरणीय दत्ताराम कृष्णा दुर्गोळी, कारण हा फाउंडेशन निर्मित झाल्यापासून ज्यांचं या कलामंचासाठी एक महत्वाचं असं योगदान आहे ते आदरणीय दत्ताराम कृष्णा दुर्गोळी साहेब. आपणास विनंती करतोय दत्ताराम दादा आपण व्यासपीठावरती या, आपला या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्याचप्रमाणे त्यांचे वाणी प्रमुख दिनेश दादा दुर्गोळी या ठिकाणी असतील. कृपया आपण या त्यांच्या समवेत देखील, कारण त्यांचा पुरस्कार म्हणजे तुम्हा सगळ्यांचा पुरस्कार आहे आणि हा त्याला निश्चितपणे या ठिकाणी आनंद भावनेचा होतोय. आपण या ठिकाणी नमन कला ज्येष्ठ कलाकार म्हणून ज्यांना आपण हा पुरस्कार प्रदान करतो आहोत दत्तारामजी कृष्णा दुर्गोळी. मी विनंती करतोय आमच्या जाधव साहेबांनी विनंती करतोय कृपया आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचा सन्मान करावा. या आई जुदानी कला फाउंडेशनचे हे फाउंडेशनचे सदस्य आहेत, ज्याने अनेक वर्ष या कलामंचाला आपलं योगदान दिलेलं आहे. असे आदरणीय दत्तारामजी कृष्णा दुर्गोळी. मला वाटतं या कलामंचात मृदुंगमणी असतील दादा, आपला हा सन्मान होतोय, कारण असं हे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहे. आपलं वय जरी वाढलं तरी आपली कला कमी होत नाही. असे आदरणीय दत्तारामजी कृष्णा दुर्गोळी याला आपण नमन कला ज्येष्ठ कलाकार पुरस्कार या ठिकाणी प्रदान करतो आहोत. आपल्या या वाटचालीसाठी माझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणास मी मनापासून शुभेच्छा देईन. यानंतरचा पुढील सन्मान आहे आदरणीय प्रसादजी बिर्लेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. प्रसादजी बिर्लेकर साहेब, मी सांडेच पाहुणे आपल्यास विनंती करतोय आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतरचा पुढील सन्मान असेल रमेश गुरव साहेब. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा देखील आपण कोणीकडे सन्मान करून घेऊया. बंडू सावंत साहेब, काशीनाथजी गुरुडे साहेब यांच्या समवेत आले. साहेब आपण लगेचच व्यासपीठावरती या, आपला देखील सन्मान होतोय. अशी अनेक माणसं आहेत आपण साधारणतः या ठिकाणी सन्मानित करू शकलो नाही, तरी देखील तुम्ही सगळेजण यांच्या हृदय आहात. यानंतरचा सन्मान रमेशजी गुरव साहेब आपला या ठिकाणी सन्मान करतोय. मी विनंती करतोय सांडे पाहुणे आपण लगेचच त्यांचा सन्मान करून घेऊया. यानंतर बंडू सावंत पाहुणे आपण देखील या, आपला सन्मान होईल. धन्यवाद मित्रांनो. थोडंसं या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेळ जातोय, परंतु या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्यच होतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून नमन केला त्या समवेत लोककलाकारांचा गौरव असं हे स्वरूप आहे आणि हा दुग्ध शर्करा असणारा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर आई जुदानी कला फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्यकांतजी सांडेमाऊली या ठिकाणी उपस्थित आहेत आणि गेली सातत्याने 7 वर्ष ते आपले हे अध्यक्षस्थान अतिशय चांगल्या पद्धतीनं पारदर्शकपणे भूषवत आहेत आणि खऱ्या अर्थानं असं हे व्यक्तिमत्व या कलामंचासाठी एक प्रेरणादायी आहे. मी विनंती करतो आहे जाधव साहेब, आपणास विनंती करतो आहे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सूर्यकांतजी सांडे साहेब आई जुदानी कला फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून आज गेली 7 वर्ष सातत्याने आपले हे कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत आणि या कलामंचाला पुढे नेण्यासाठी त्यांचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. धन्यवाद. आपण आता काही क्षणामध्ये हा सत्कार सोहळा आपण संपवण्याचा प्रयत्न करतो. निश्चितपणे तुम्ही सगळेजण ज्या नमन केलीची वाट पाहत आहात, मला कल्पना आहे यानंतर एक महत्त्वाचा सन्मान असेल मित्रांनो.
इवलेचे रूप लाविले द्वारे त्याचा गेलो वेडू गेला लग्नावर. आणि असं हे इवलेचं रूप होतं, अर्थात त्याचं आई जीवदानी कला फाउंडेशन नोंदणीकृत ही संस्था आहे. आणि ह्या संस्थेचा ज्याने हा वटवृक्ष, आता जे वटवृक्ष रूपांतर झाले, हे रोपटं ज्यांनी लावलं ते या कलामंचाचे सर्व संस्थापक शाहीर भिकाजी भोट, अर्थातच आमचे मास्टर शाहीर भिकाजी भोट या व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्यांच्या माध्यमातून हा सगळा इथं हा संसार दिसतोय, हा फुटलेला संसार दिसतोय. आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी या संस्थेची स्थापना केली आणि खऱ्या अर्थात हा वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आपली स्वतःची नोकरी, आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून त्यांनी अहोरात्र या कलामंचासाठी आपलं योगदान दिलेलं आहे. असे आदरणीय शाहीर भिकाजी भोट पावले यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. मला वाटतं मंचावरील सगळ्याच मान्यवरांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साहेबांचा आपण सन्मान करूया. आमच्या वीर गावचं मी सातत्याने सांगतोय, वीर गावचं इयत्ता 4थी उत्तीर्ण हे व्यक्तिमत्व आहे. परंतु जरी 4थी शिक्षण कमी असलं, परंतु त्याचा या लोककलेतील जो अभ्यास आहे हा गाढा अभ्यास आहे. आणि यासाठी भिकाजी भोड ह्या नमन कलेसाठी म्हणा किंवा लोककलेसाठी हे कायमच अग्रणीय राहिलेले आहेत. आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो. आपण धन्यवाद. यानंतर अनेकांनी आपल्या या सामाजिक दायित्वातून या कार्यक्रमाला आपलं आर्थिक सहकार्य दिलेलं आहे. यांचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करतो. किरणजी काडी साहेब 5,000 रुपये, त्याचप्रमाणे संतोषजी तांबे साहेब 4,000 रुपये, श्रीयुत दिलीपजी जाधव साहेब रोख रक्कम 5,000 रुपये, आनंदजी भास्कर भुवट 2,000 रुपये, श्री आनंदजी बावकर साहेब 5,000 रुपये, दत्तारामजी दुर्गोळी 2,000 रुपये, मनोजजी ढाकळे साहेब 100 रुपये, 1,000 रुपये, रमेशजी आगरे साहेब 500 रुपये, निलेशजी आणि नलावडे 2,000 रुपये, संदीपजी डितोरे 2,000, कुणालजी मोहिश 1,000 रुपये आणि दीपकजी कार्यक्रम पाणकोडी कलामंच यांच्याकडून 1,000 रुपये. अशा सर्वच या देणगीदारांचं आई जीवदानी कला फाउंडेशन कायमच जोडले आहे. धन्यवाद. धन्यवाद कार्यक्रम माऊली. आतापर्यंत आपण जे सूत्रसंचालन पाहिलं, उत्कृष्ट असं सूत्रसंचालन ज्यांनी बजावलं, आमच्या आई दुधानी कला फाउंडेशन या संस्थेला मान देऊन आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी बनवलं असेल दीपक कायकर माऊली यांचा छोटासा हा सन्मान आम्ही कला फाउंडेशनच्या वतीने करतोय. भिकाजी भोड यांच्या तर्फे प्रथम तो स्वीकारावा. जोरदार टाळ्या होऊ द्या त्या माऊलींसाठी. धन्यवाद. सर्व रसिक प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं सदर कार्यक्रमातून मनापासून स्वागत. आपण सर्वजण त्या कार्यक्रमाच्या उत्सुकतेने वाट पाहत आहात. तो कार्यक्रम अर्थातच कोकणची लोककला लोकधारा नमन सहर्ष आणि सविनय सादर करत आहे शाहीर भिकाजी भोड निर्मित आई जीवदानी कला फाउंडेशन पुरस्कृत कोकणची लोककला नमन. सगळ्या माझ्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आपण सर्वजण हा कार्यक्रम अतिशय शांतचित्तेने पाहिलात आणि खऱ्या अर्थानं हा पुरस्कार सोहळा होता, त्यासाठी थोडासा विलंब झालाय, परंतु आपलं सगळ्यांचं मनोरंजन करणारा हा नमन कार्यक्रम आपण सगळ्यांनी आवर्जून पाहावा. या आमच्या